काहीतरी तथ्य असेल म्हणून शरद पवारांवर अमित शहांनी आरोप केले असतील असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। केलेल्या वक्तव्यानं वाद झाल्याचं कळताच धनंजय मुंडेंनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे। कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है। मैं डंके की चोट पर कहकर अमित शहांनी पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। अजित पवारांनी तर कानावर हातच ठेवले होते, पण धनंजय मुंडेंनी दिलेली प्रतिक्रिया वेगळीच होती। अमित शहांनी पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावं असं धनंजय मुंडे म्हणाले। त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या दोन जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित नाही, पण अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर ती स्वाभाविकरित्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत हे कालही मी स्पष्ट केलंय, पुन्हा एकदा आज माध्यमांच्या समोर स्पष्ट केलं। शरद पवारांची सावली राहिलेल्या धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं गेलं। कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत, नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत। जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ, मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं? शरद पवारांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता। ज्यांच्यावर आरोप झाले होते तेच नेते अमित शहांसोबत बसल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, ते अजित पवार, ते सुनील तटकरे, ते हसन मुश्रीफ, हे सगळे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात। केलेलं वक्तव्य अंगलट आलं हे कळताच धनंजय मुंडेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। हे माझं वैयक्तिक मत आहे हे मी स्वतः सांगतोय। आता याच्या पहिले आणखीन याचा किस पाडायचा असला तर आपण पडू शकता, माझी तयारी आहे। गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर धनंजय मुंडेंना पवारांनी आमदारकी, विरोधी पक्षनेतेपद देऊ केलं। सत्तेच्या काळात धनंजय मुंडेंना मंत्रिपदही दिलं। एवढं सगळं देऊनही धनंजय मुंडेंच्या बदललेल्या भाषेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।